मंडळी, मी राजेंद्र शेंडे आणि आपण बोलणार आहोत बुद्ध धम्म आणि महिला म्हणजेच त्या विचारसरणीबद्दल ज्याने स्त्रीला पुन्हा एकदा माणूस म्हणून मान्यता दिली. प्राचीन भारतात स्त्रियांना धर्म आणि समाज या दोन्ही क्षेत्रातून वगळलं गेलं होतं. वेद काळापासून चालत आलेल्या जाती आणि लिंगभेदाने महिलांना नगण्य स्थान दिलं होतं. पण मग येतो तो परिवर्तनाचा क्षण, गौतम बुद्धांचा धम्मकाळ. बुद्धाने केवळ पुरुषांसाठी नव्हे तर सर्व जीवांसाठी, स्त्री असो व पुरुष, दुःखमुक्तीचा समान मार्ग उघडला. महिला सहभागाची सुरुवात झाली ती बुद्धांच्या आई महाप्रजापती गौतमी यांच्या धैर्याने. त्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी बुद्धांकडे जाऊन भिक्षुणी होण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला बुद्धांनी नकार दिला कारण समाज त्यासाठी तयार नव्हता. पण गौतमी आणि इतर स्त्रिया निर्धाराने निघाल्या, पायपीट करत बुद्धांपर्यंत पोहोचल्या. बुद्धांनी देखील त्यांचा आग्रह पाहून भिक्षुणी संघ स्थापन केला. ही घटना मानव इतिहासातील पहिली महिलांच्या संघटनात्मक धार्मिक आंदोलनाची होती. बुद्धांनी स्पष्ट सांगितलं होतं, स्त्री आणि पुरुष दोघांनाही ज्ञान आणि मुक्तीचा समान अधिकार आहे. त्यांनी महिलांना 8 शील, धम्मविनय आणि आध्यात्मिक शिक्षण दिलं. बुद्धांच्या शिकवणीत कुठेही स्त्री ही अवरोधक नाही तर धम्माच्या प्रवासाची सहप्रवासी आहे. बुद्ध काळात अनेक महिलांनी असाधारण साधना केली. काश्यप थेरी, ज्यांना प्रजेचं प्रतीक मानलं जातं. पाटाचारा, ज्यांनी वैयक्तिक दुःखातून ज्ञान प्राप्त केलं. आम्रपाली, जी पूर्वी गणिका होती पण बुद्धांच्या धम्माने तिचं आयुष्य पालटलं. या सर्व कथा आजही बौद्ध स्त्री शक्तीचं प्रेरणास्थान आहे. आजच्या काळात बुद्ध धम्म महिलांना समानता, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाचा संदेश देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बुद्ध धम्म स्वीकारला तेव्हा त्यांनी महिला सशक्तीकरणाचं ध्येय ठेवलं. त्यांनी म्हटलं होतं, बुद्ध धम्म म्हणजे समानतेचं मूळ. आजच्या महिलांना करिअर, समाज आणि धर्म या तिन्ही क्षेत्रात संघर्ष करावा लागतो. पण बुद्धांचा मार्ग सांगतो, करुणा, समता आणि प्रज्ञा हीच खरी शक्ती आहे. बुद्ध धम्मातील स्त्री शक्ती म्हणजे केवळ पूजा नाही तर स्वतंत्र विचार, आत्मसन्मान आणि समाज निर्मितीचं प्रतीक आहे. म्हणूनच बुद्ध धम्म फक्त धर्म नाही, तो समानतेचा आणि जागरूकतेचा सम्यक मार्ग आहे. जय भीम. पाहत राहा थेट वार्ता, कारण आम्ही मांडतो सत्य, संवेदना आणि समाज परिवर्तनाचा आवाज. धन्यवाद.